जे आहेत ते विस्कटलेले आहेत. आपण एखाद्या लुगड्याच्या दुकानात जर गेलो साड्या आणण्यासाठी किंवा कपडे घेण्यासाठी गेलो तर काय करतो? कसली उचलून आणतो का लगेच? का आणत नाही? कारण ती टिकाऊ आहे का? त्याचबरोबर आपल्याला शोभून दिसेल का? आपला कलर काय आहे? मॅचिंग होईल का शरीरावर? त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एकंदरीत परिस्थिती अशी आहे की जहाज आहे आणि त्या जहाजातला नावाडी जर व्यवस्थित नसेल तर जहाज पुढे जाणार नाही. त्या पद्धतीनं हे महाविद्यालय आहे असं मला वाटतं. आणि हे महाविद्यालय मला माझं वाटतं एक आपुलकी आहे, नाळ आहे, प्रेम जोडलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मला माहित नाही का जवळीक झाली, का प्रेम वाटतंय, का आपुलकी वाटते. कारण ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुनी माऊली रिजेजेवी. जर आपण पाहिलं तर त्याच पद्धतीनं आहे की आई सुद्धा बोबडे बोलत लहान बाळाला जेवण घालत असते. त्या पद्धतीनं हे कॉलेज आहे. आपल्यासारख्या नवोदित संशोधकांना अशा प्रकारची कार्यशाळा या ठिकाणी स्थापन केली, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आयोजन केलं, हेच खरं या डिपार्टमेंटचं एक नवोपक्रम असल्यासारखा वाटतो. कारण प्रत्येकाला नवोपक्रम आवडतो. बऱ्याच वेळा नवोपक्रम मला आवडत नाही अशी म्हणणारी माणसं फार कमी आहेत. कारण त्यांचं जर असे म्हणत असतील तर जीवन साक्ष्यबद्ध आहे असं मला वाटतं. मी सांगितल्याप्रमाणे साडीच्या दुकानात, कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर शोभून दिसणारं डिझाईन, शोभून दिसणारा कपडा, त्याचबरोबर योग्य धाटणीचा आहे का, योग्य बांधणीचा आहे का, नीटनेटका आहे का, मी व्यवस्थित समाजापुढं मला प्रदर्शित करू शकेल का, याची काळजी वाटते. आणि आपण चांगला कपडा घेतो, चांगली साडी निवडतो. त्या पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे संशोधनातला या रिपोर्ट रायटिंगचा आहे. रिपोर्ट किती दर्जेदार आहे हे महत्त्वाचं आहे. आता परिस्थिती अशी आहे की सरांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या करून सांगितलेल्या आहेत आणि ते सर्व आपल्याला बांधायचं आहे एका धाटणीमध्ये. एक बस्ता ज्या पद्धतीनं लग्नाचा बांधतो आपण एकत्रित, त्या पद्धतीनं तो बांधायचा आहे. पण जर कपड्याच्या दुकानात गेलो तर कपड्यावाल्याची एक खासियत आपल्याला दिसून येते की तो बस्ता जो आहे तो चांगल्या धोतराच्या किंवा इतर वेगळ्या पटकुरात बांधून देतो. हे त्याचं कसब असतं, कारण परत ग्राहक यावा या पद्धतीनं. त्या पद्धतीनं मला या ठिकाणी असं वाटतं की संशोधन करत असताना किंवा भूगोल शिकत असताना मी नचा पाडा म्हणतो. नचा म्हणजे नाही रे असं नाही, होय रे, होय बा म्हणलं पाहिजे, नाही बा म्हणायचं नाही, हे आपण लक्षात घ्या. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे काय आहे, रिपोर्ट रायटिंग काय कशासाठी करायचं आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीनं डिझाईनची, चांगल्या डिझाईनची साडी आपल्याला शोभेल का, कपडा शर्ट जो आहे, पॅन्ट जो आहे तो मला व्यवस्थित बसेल का, का माझा हसू होईल, हे ज्या पद्धतीनं पाहतो त्याच पद्धतीनं रिपोर्ट रायटिंग हा सर्व संशोधनाचा आत्मा आहे असं मला वाटतं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर रिपोर्ट रायटिंग जे आपण करतो ते नेमकं काय करतो तर वाचक वर्ग जो आहे, परीक्षक जे आहेत, इव्हॅल्युएशन करणारे जे आहेत, त्यांना ते पटलं पाहिजे. ज्या पद्धतीनं एखादा साडी जी आहे ती आपल्याला पटली तरच आपण घेतो. 1000 साड्या टाकलेल्या असतात आणि लवकर चॉईस होत नाही. त्या पद्धतीनं हे गोष्ट आहे. आपण कसं आहोत ह्याच्यापेक्षा आपण काय करणार आहोत, आपण किती स्वतःला प्रेझेंट करतोय हे महत्त्वाचं आहे. या रिपोर्ट रायटिंगमधून आपण स्वतःला प्रेझेंट करतो हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा असं म्हणतात की भात शिजवायचा आहे पण शीतावरून त्याची परीक्षा आपण घेतो. त्या पद्धतीनं हे आहे. अट्रॅक्शन हे सर्वात महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. तर मी सांगतोय या ठिकाणी हे पीपीटी आहे, दोन्ही भाषेमध्ये आहे. रिपोर्ट रायटिंग, रिपोर्ट म्हणजे काय आहे, मी एखाद्या वेळेस हॅलो अल्पा 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 असं जर म्हटलं तर सैन्याची कोडिंग भाषा असते, सहज बोललं जात नाही. एक वेडा पिसा माणूस शिंदच्या त्या प्रांतामध्ये, मुलतानमध्ये फिरत होता
आणि फिरत असताना त्याला काय जाणवलं कुणास ठाऊक. काही माणसं वेडीपिशी असतात, ध्येय वेडी असतात. त्यातला एक माणूस होता आणि तो सिंध आणि सुलतानच्या पट्ट्यामध्ये फिरत होता. एका ठिकाणी थांबल्यानंतर त्याला एक विलक्षण गोष्ट त्या खडकामध्ये दिसली आणि त्या ठिकाणी तो स्थिरावला. लगेच त्याच्या सहकाऱ्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी खोदायचं आहे, काय निघतंय पाहू आपण. त्यावेळेस जर आपण पाहिलं तर खोदण्यात आली ती भूमी आणि भूमी खोदली तर त्यातून एक अजब रसायन निघालं. अजब रसायन म्हणजे काहीतरी कितीतरी वर्षाचं काहीतरी जालिम औषध आहे असं नाही. तर ते औषध म्हणजे काय होतं तर हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृतीचा शोध 1921ला राखालदास बॅनर्जी या व्यक्तीनं त्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीचा आणि मोहेंजोदडो संस्कृतीचा शोध लावला. अशी दृष्टी पाहिजे. भूगोल काय आहे, नचा पाडा आहे म्हणून मी सांगितलं. एक निरीक्षण, दुसरी गोष्ट आहे सर्वेक्षण, तिसरी गोष्ट आहे अन्वेक्षण आणि चौथी गोष्ट आहे संशोधन. शेवटाला म्हणजे काय आहे तर आपल्याकडे दृष्टी पाहिजे, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी पाहिजे. कार्यकारण भावात्मक संबंध स्पष्ट करता आला पाहिजे. एखादी घटना घडते तर ती सहज घडत नसते, त्याच्या पाठीमागे कारणे असतात, त्याचे परिणाम आपल्याला शोधावे लागतात, संबंध जोडावा लागतो. कारण जर आपण पाहिलं संबंध जोडणं सगळ्याला माहीत आहे, पण कुठल्या बाबतीत जोडायचे आहेत तर आपल्या संशोधनाशी नाळ जोडायची आहे. काय नेमकं संशोधन आहे, कशाशी खातात संशोधन, हे आम्हालाही अजून कळलं नाही. राखालदास बॅनर्जी आपण कोण होऊ शकणार नाही असं मला वाटत नाही, कारण भविष्यातले आपण नवोदित संशोधक आहेत असं मला वाटतं. एकंदरीत जर पाहिलं तर काय आहे रिपोर्ट रायटिंग. जर आपण पाहिलं तर रिपोर्ट जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या कार्यालयात असलेले आपल्याला दिसून येतात. संक्षेपानं मांडलेला रिपोर्ट आपल्याला आढळतो. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सुसंगत घटक पाहिजेत, धाटणी योग्य प्रकारची पाहिजे, आकर्षकरित्या तो सजवला आला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे काय, रिपोर्ट रायटिंग इज नॉट ओनली द एनी इमोशन्स, इट इज फॅक्च्युअल अँड ऑब्जेक्टिव्हिटी डन विथ एनी ॲक्शन्स बाय द रिसर्चर. हे सर्वात महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येते. तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही, तर रिपोर्टमध्ये जे फॅक्ट आहे ते फॅक्ट मांडणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठता काय आहे, मी आता सांगितले कार्यकारण भावात्मक संबंध कधी सोडला नाही पाहिजे. त्या पद्धतीनं आपल्याला संशोधन करत असताना, रिपोर्ट लिहित असताना बारकावे पाहावे लागतात. एखादी बॅग आपण घेतो, त्याच्यामध्ये साड्या भरतो, किंवा एखाद्या आपण केटरिंगमध्ये जर गेलो तर जो केटर आहे, कुक आहे, त्या कुकनं जी डिश बनवलेली आहे ती जर आकर्षकरित्या सजवली की त्या ठिकाणी ग्राहक येतो हे माहीत आहे. त्या पद्धतीनं आपला रिपोर्टही तेवढ्या दर्जाचा पाहिजे, कारण वाचक वर्ग हा सर्वात महत्वाचा आहे. परीक्षक जे आहेत ते परीक्षण करणारे आहेत, हे महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे जी आकडेवारी मांडलेली आहे, ज्या ज्या गोष्टी आपण त्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्या सुसंगत आणि पद्धतशीर मांडणं हे सर्वात महत्वाचं आहे. नाहीतर विस्कटलेल्या केसांसारखी परिस्थिती आहे. विस्कटलेले केस जर असले तर माणूस विद्रूप दिसतो, आणि जर चांगले जर असेल तर छान वाटतं. शाहरुख खान, सलमान खान, काय का, कारण त्या पद्धतीचा पेहराव आहे. एक नूर आदमी 10 नूर कपडा. माणूस एकच आहे, पण काय आहे, कपड्यामुळे तो शोभून दिसतो. व्यक्तिमत्व साजेसं त्यामुळे होतं. त्या पद्धतीनं संशोधनाचं व्यक्तिमत्व म्हणजे रिपोर्ट रायटिंग असल्याचं मला वाटतं. ह्यामध्ये काय आपल्याला पाहायचं आहे, तथ्य, फॅक्च्युअलिटी पाहिजे, ॲक्युरसी, वास्तवता पाहिजे. कल्पना विलासाला या ठिकाणी महत्व नाही. जर तरची भाषा बोलायचं नाही. मला असं वाटतंय, अरे कशाला तुला तसं वाटतंय, उपयोगाचं नाही ते. जे आहे ते मांड. बाप घाल नाहीतर श्राद्ध घाल नाहीतर बाप दाखव, अशी परिस्थिती. मी उलट बोललो, किती जणांचं लक्ष होतं. संशोधन सुद्धा असंच आहे. जर आपण बोललो, उलटी जर मांडणी केली तर त्याचा काय विपर्यास होतोय हे आताच तुम्हाला मी दाखवून दिलेला आहे. परिस्थिती या पद्धतीने आहे पहा.
मी बऱ्याच वेळा असं सांगत असतो की कुठलीही गोष्ट करत असताना जर वेगळ्या पद्धतीनं मांडली आणि त्याचे वाईट परिणाम, एखादं वाक्य जरी उच्चारताना आपण वेगळ्या पद्धतीनं उच्चारलं तर पुढून प्रेक्षकातून दगडं येतील, हे लक्षात ठेवा. काय त्या पद्धतीनं जर वेळा विपरीत जर व्हायचं असेल तर लगे होता येतं, पण चांगलं जर व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं? मेहनत करावी लागते. काय मेहनत करावी लागते, सत्य सांगावं लागतं. एक खोटं लपवायचं असेल तर 1000 खोटं बोलावं लागतं. पण हे आहे त्या पद्धतीनं आहे. साडी नेसलेली तरुणी काय छान दिसते, पण जर ती साडी वेगळ्या धाटणीत जर तिनं घातली तर काय दिसेल? बेडब दिसेल. जपानच्या स्त्रिया येतात आपल्याकडं साडी घालण्याचा हे सुद्धा अभ्यासाचा विषय, लक्षात ठेवा. काय वेशभूषा कशा पद्धतीनं आहे, भारताची संस्कृती काय आहे, जगापुढं काय मांडायचं आहे, सामाजिक संबंध स्पष्ट करणारं आपलं संशोधन आहे. कारण मानव पर्यावरण हा आत्मा आहे आपल्या विषयाचा, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. नेपोलियनच्या संदर्भात बोलू काय म्हणतोय, तो आला, त्याने पाहिल्याने त्याने जिंकले. जिंकायची कुठली जर गोष्ट असेल तर त्याच्यासाठी कठोर मेहनत आवश्यक असते. निरीक्षण शक्ती सर्वात महत्वाची असते. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं ह्या गोष्टी असलेल्या आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या डेफिनेशन्स या ठिकाणी मांडलेले आहेत. ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार जर पाहिले तर ए रिपोर्ट इज अ रिटन ऑर स्पोकन अकाउंट ऑफ समथिंग दॅट हॅज बीन ऑब्झर्व, हर्ड, डन ऑर इन्व्हेस्टिगेटेड. सगळे शब्द जे आहेत ते अतिशय ताकदीचे शब्द असलेले दिसून येतात. यामध्ये जर पाहिलं तर ऑब्झर्व, मी सांगितली पहिली पायरी आपली ऑब्झर्वेशन आहे. कुठली गोष्ट पाहत असताना मुलींना आणि मुलांना सांगतोय, जर मुलगा बघायला गेला किंवा मुलगी बघायला जर गेली तर तिथं सुद्धा काय करतो आपण? ऑब्झर्वेशन करतो. हे लक्षात ठेवा. नाहीतर पांगळी लुळी कसली असली तर चालेल असं होत नाही. हे यातून त्या पद्धतीनं हा रिपोर्ट असतो. रिपोर्ट लिहित असताना ऑब्झर्वेशन महत्वाचं असतं. त्याचबरोबर ऐकलेल्या गोष्टी किती खऱ्या आहेत, वास्तवातल्या गोष्टी किती वास्तवात आहेत, त्याचबरोबर लिहिलेल्या गोष्टी किती आपण तथ्यात्मक लिहिलेल्या आहेत, वास्तवतेच्या कसोटीवर पारखून घेतलेल्या आहेत. दगड आहे परंतु तो परीस जर असेल आणि फेकून जर दिला तर काही महत्व नाही. त्या पद्धतीनं रिपोर्ट रायटिंग करत असताना परीस जर असेल तर तो परीसच आहे हे दिसलं पाहिजे. रिपोर्ट हा आपला परिसा समजला पाहिजे. कुठल्याही गोष्टीला हात लावला की सोनं होतं त्या पद्धतीनं हा वाटला पाहिजे, लगेच उचलता आला पाहिजे. कोणतीही चांगली जर महत्वाची गोष्ट असेल तर माणूस लगेच सिलेक्शन त्याचं करतो. त्या पद्धतीचा हा रिपोर्ट असणं गरजेचं आहे. आर.सी. शर्माच्या मते जर आपण पाहिलं तर ए रिपोर्ट इज ए फॉर्मल अँड फॅक्च्युअल डॉक्युमेंट डिस्क्रायबिंग अन इव्हेंट, सिच्युएशन ऑर इन्व्हेस्टिगेशन रिटन फॉर ए स्पेसिफिक पर्पज अँड ऑडियन्स. हे कशासाठी आहे? एक विशिष्ट हेतून तयार केलेला आहे, ऑडियन्ससाठी आहे म्हणून मी सांगितलेलं आहे. मला वाटतंय मी लिहिलंय पण ते इतरांना किती रुचेल पचेल हे महत्वाचं. 10 भाकरी खाण्याची कॅपॅसिटी आपली नाही. 10 भाकरीचं ओझं जर आपल्याजवळ दिलं तर ते जसं पेलवणार नाही, त्या पद्धतीनं रिपोर्ट रायटिंग असलं पाहिजे. हे आपल्याला यावरून लक्षात येतं. म्हणजेच काय, एखाद्या विषयावर वस्तुनिष्ठ माहिती जी आहे ती गोळा करून, संकलित करून, तिचे विश्लेषण करून वाचकाला स्पष्ट आणि अचूक माहिती त्याच्या मेमरीमध्ये शिरणं गरजेचं आहे. कारण जर आपण पाहिलं तर कोणतेही जे आपलं अटेन्शन आहे ते 7 सेकंदापेक्षा किंवा 7 मिनिटापेक्षा जास्त राहत नाही, हे सायन्स सांगतं. मी सांगितल्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर कोणतीही गोष्ट जी आहे, रिपोर्ट सुद्धा या पद्धतीचं असणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी जे मांडलेलं आहे यामध्ये जर तुम्हाला दिसेल तर सर्वात महत्वाचं जे आहे, अहवाल हा भूगोल विषयाचा आत्मा आहे, हृदय आहे, सोल ऑफ द जिओग्राफी सब्जेक्ट. कारण ज्या पद्धतीनं डिझाईन मी सांगितलं, ज्या पद्धतीनं एखादी गोष्ट सांगतो, निरीक्षण आपण करत असतो, हृदयाची भाषा हृदयाला कळते, त्या पद्धतीनं रिपोर्ट पाहिला की मन भरलं पाहिजे. अशा पद्धतीचा असला पाहिजे, त्या धाटणीचा असला पाहिजे, तशा प्रकार स्ट्रक्चर त्याचं असलं पाहिजे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर नेमकं काय आहे हे नेमकं एक आहे भौगोलिक माहितीचे पद्धतशीर सादरीकरण. ह्याच्यामध्ये पद्धतशीर हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. ह्याच्या संदर्भात ऑलरेडी मी सांगितलेला आहे.
पद्धतशीर असणं कशा पद्धतीनं आहे, तर अहवाल लेखनामध्ये जी गोळा केलेली माहिती जी आहे ती पद्धतशीर मांडणी त्याची करणं गरजेचं आहे, हे यातून आपल्याला दिसतं. त्याचबरोबर ती शिस्तबद्ध असली पाहिजे, सुसंगत अशी असली पाहिजे. नाहीतर वर आपण टेबल वेगळा काढलेला आहे आणि खाली माहिती वेगळी लिहिलेली आहे, असं नसलं पाहिजे. नाहीतर काय, मूल आहे पण कुणाचं आहे हे ज्या पद्धतीनं लक्षात येत नाही तशी ही परिस्थिती होते, हे आपण लक्षात घ्यायचं. यामुळं संशोधन जे आहे ते काय होतं, अधिक स्पष्ट होतं, सोपं होतं. आणि जी सोपी गोष्ट आहे, आनंदाला आपल्याला मनाला आनंद देते, ती आपल्याला आवडते, हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं. आता एक उदाहरण दिलेलं आहे, उदाहरणाद्वारे आपल्याला ही कार्यशाळा पार पाडायची आहे. काय आहे, सोलापूर जिल्ह्यातील हवामानाचे घटक किंवा सोलापूर जिल्ह्याचे हवामानाचे घटक हे पाहत असताना काय करायचं आहे, या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती काय आहे, त्याचबरोबर फक्त भौगोलिक घटक, हवामानाचे घटक आपल्याला अभ्यासायचे नसतात, तर त्याच्याशी संबंधित सुसंगत कोणती माहिती आहे, को रिलेटिव्ह माहिती आपण अभ्यासणं हे महत्त्वाचं आहे. ही माहिती उमजणारी पाहिजे, समजण्यायोग्य असणं गरजेचं आहे. नाहीतर क्लिष्ट जर असेल ती माहिती, रिपोर्टमध्ये एक वाक्य चालू केलं की रेल्वेचा डबा असल्यासारखं वाक्याच्या नंतर वाक्य, असं नाहीत करायचे. सुटसुटीत शब्दरचना त्याच्यामध्ये असली पाहिजे, ते इतरांना समजलं पाहिजे. सगळेच जण इंग्लिशचं विमान वरून गेलंय का असं आपण म्हणतो, तसं नसतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. हां, पण रिपोर्ट लिहित असताना तेही पाहणं गरजेचं आहे, हे मी पुढे तुम्हाला सांगेल. या ठिकाणी जर पाहिलं तर अहवाल तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं निरीक्षण. निरीक्षणाच्या पायरीवरच भूगोलाची सुरुवात होते असं माझं मत आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर विविध विश्लेषण कौशल्य असलं पाहिजे आपल्याकडं. काय मांडण्याचं, प्रेझेंट करण्याचं जे कसब आहे ते आपल्याकडं असणं अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येईल. एक उदाहरण सांगतोय, या ठिकाणी दिलं की शहरीकरणामुळे पर्यावरणीय समस्या, या अहवालात जर आपण पाहिलं तर काय आहे, कुणालाही जर प्रश्न तुम्हाला विचारला की तुमच्या शहरातली मुख्य पर्यावरणीय समस्या कोणती, काय उत्तर येईल, प्रदूषण, दुसरं येणार नाही. का आहे ती, त्याची कारणे नेहमी मी सांगत असतोय की का, कोठे, कसे, कोणाला, कशा रीतीने, काय झाले, हे प्रश्न विचारले की आपल्याला प्रत्येक गोष्ट ऑटोमॅटिक समजू लागते. कुठलाही प्रश्न जर असेल तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. शहरामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाण जे आहे, जे फील्ड वर्क आहे ते महत्त्वाचं आहे. सर्वेक्षण केलं, निरीक्षण केलं गेलाय, सहज शक्य होत नाही. रायगड बघायला गेलाय, टकमक टोकावर गेलाय, लक्ष तिसरीकडं आहे, पाय खाली घसरला, कुठं पडणार आहे, खाली कोसळणार आहे, संपलं काम, जय हिंद, अशी परिस्थिती होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे काय आहे तर काय, पुढच्याच ठेच मागचा शहाणा, ही परिस्थिती या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. अनुभव हा महत्त्वाचा आहे, अनुभव प्रामाण्य सांभाळणं गरजेचं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी महाबळेश्वरला क्षेत्र भेट दिली, वेगवेगळे पॉईंट्स पाहिले, पण पॉईंट्स पाहून तिथली खडक रचना अभ्यासली. काय काय, इको पॉईंट पाहिला, मंकी पॉईंट पाहिला, एलिफंटा पॉईंट पाहिला, सुसाईड पॉईंटकडे जायचं नाही. हां, नाहीतर आर्थर शीटनं उडी मारली, आपण उडी मारून आपल्याला संपवणार आहे. त्या पद्धतीनं या ठिकाणी जर पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असलेलं दिसून येते. कोणती गोष्ट जी आहे ती नियोजनावर आधारित असते. आपण रिपोर्ट रायटिंग करत असताना नियोजन करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं आहे निर्णय घेण्याची क्षमता. मी सांगतो की एखादं काम जर तासाचं जर असेल तर ते 50 मिनिटे वेळ नियोजनासाठी द्यायचं 10 मिनिटात झालं पाहिजे. याचं कारण असं आहे की शारीरिक श्रमापेक्षा, मानसिक श्रमापेक्षा आपण नियोजन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. सोलापूर शहरातील झोपडपट्टीच्या समस्या, या अहवाल जर आपण तयार केला तर त्यामध्ये किती झोपडपट्ट्या सोलापूर शहरामध्ये सांगा.
किती झोपडपट्ट्या सोलापूर शहरामध्ये आहेत? संख्या माहीत आहे? 220 झोपडपट्ट्या आहेत. अधिकृत आहेत, अनधिकृत आहेत, आपल्याला माहित नाही. मग आपण अभ्यास काय करणार? कुठल्या झोपडपट्टीची निर्मिती कशी झाली, तिचं ओरिजिन काय आहे, तिथं लोकसंख्या कोणती राहते, नेमकं ती झोपडपट्टी जी आहे ते कोणत्या कास्टसाठी स्पेसिफिक आहे, कोणत्या कास्टमधले गुन्हेगार झोपडपट्टीतले गुन्हेगार मोठ्या प्रमाणावर आहेत, आर्थिक सामाजिक स्थिती त्यांची काय आहे, याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. एवढंच काय तर विधवांचा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. कितीतरी प्रश्न आहेत आपल्याला पडले पाहिजेत ते लिहित असताना. त्या पद्धतीचा रिपोर्ट जो आहे तो निवडणं गरजेचं असल्याचं आपल्याला दिसून येते. आणि भविष्यातील संशोधन आणि संदर्भ हे यामध्ये माहिती स्रोत त्यामध्ये दिला गेला पाहिजे. आपलं जे आहे ते आउटडेटेड झालं नाही पाहिजे. बॅटरी जोपर्यंत आवाज देते तोपर्यंत वापरायची, परत फेकून द्यायची अशी परिस्थिती याद्वारे होता कामा नये. आपला रिपोर्ट जो आहे तो प्रत्येक व्यक्तीला भविष्यात माहितीचा संदर्भ स्रोत असला पाहिजे. माहिती ती जी आहे ती सर्वांसाठी उपलब्ध असली पाहिजे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. एकंदरीत जर पाहिलं तर अहवाल लेखन हे भूगोल विषयातील आणि शिक्षणातील एक महत्त्वपूर्ण प्रायोगिक अंग आहे. कारण ह्यात प्रयोग करत असतो. मी सांगितलं की माकड सुद्धा प्रयोग करत असतं उड्या मारणार. दरवेळी ज्या पद्धतीनं शिकवेल त्या पद्धतीनं माकड उड्या मारतं. आपण माकड उड्या मारायच्या, परंतु कशासाठी? संशोधनासाठी, चांगला आपला थेसिस किंवा डिझर्टेशन होण्यासाठी, रिपोर्ट दर्जेदार होण्यासाठी काय दिव्य करावं लागेल ते दिव्य करणं गरजेचं असल्याचं आपल्याला दिसून येईल. का? कारण जर मेहनत घेतली, कठोर परिश्रम घेतले, वास्तविकता आणली, भावनिकतेला महत्त्व नाही, वाटलंय रडायचं लागलाय, तिथं गेलाय रडायला लागलाय. काय एखाद्यानं शेतकऱ्याची आत्महत्या आपल्याला अभ्यासायची आहे. एखाद्या एरियामध्ये आपण गेलोय, त्याला विचारालो, त्यानं सांगितलं असं झालं, ते तसं झालं, त्याच्यामुळे केलं, आणि त्याच्याबरोबर तोही रडू लागला, तर आपण संशोधक होऊ का हे लक्षात घ्या. कारण भावनिकतेला महत्त्व नाही रिपोर्ट तयार करत असताना. हे सगळ्यात महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणून जर आपण पाहिलं तर रिपोर्ट रायटिंग इज नॉट जस्ट ए रेकॉर्ड ऑफ फॅक्ट्स बट ए ब्रिज बिटवीन फील्ड एक्सपिरियन्स अँड जिओग्राफिकल अंडरस्टँडिंग. काय आहे? महत्त्वाचं बाइंडिंग आहे. दोन मनाचं बाइंडिंग आहे, दोन गोष्टीचं बाइंडिंग आहे. कोणतं बाइंडिंग आहे? एक त्यामध्ये आहे आपलं एक्सपिरियन्स आणि आपण मांडलेल्या गोष्टी, अनुभव, प्रामाण्यता जी आहे, फॅक्च्युअल जे आहे ते मांडणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फील्ड एक्सपिरियन्स कसा आला? आता सांगितलं आपण शेतकऱ्याची आत्महत्या अभ्यासतोय आणि त्या ठिकाणी जाऊन जर रडू लागला तर काही अर्थ होणार नाही. भावनिकतेचा हा खेळ नाही. ज्या त्या परिस्थितीनुरूप संशोधकाला वागता आलं पाहिजे तो रिपोर्ट तयार करत असताना. मग आपण क्वेश्चनर घेत असो, इंटरव्ह्यू घेत असो, शेड्युलिंग करत असो, काय कम्युनिकेशनद्वारे आपण माहिती घेत असो, हे लक्षात घ्या. तर ती घेत असताना काय, तो एक ब्रिज आहे, आपण तो जोडणं गरजेचं आहे. फील्ड वर्कनुसार ज्या फील्डमध्ये गेलाय त्याचीच माहिती लिहायची, दुसऱ्याची लिहायची नाही. आपण अभ्यास करायला कशासाठी गेलोय? झोपडपट्टीतल्या विद्यार्थ्यांचे जे गैरहजेरीचं प्रमाण काय आहे त्या संदर्भात गेलोय आणि आपण लिहिलं की आर्थिक परिस्थितीच मांडली सगळी. काय आर्थिक परिस्थिती? खरं आहे ते, पण किती महत्त्व दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टीला किती वेटेज दिलं पाहिजे आपल्या थेसिसमध्ये किंवा डेझर्टेशनमध्ये किंवा रिपोर्टमध्ये किंवा प्रकल्पामध्ये, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण पाहणार आहोत नेमकं भूगोलामध्ये रिपोर्ट कोणकोणत्या प्रकारचे असतात. एक जर आपण पाहिलं तर यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह रिपोर्ट आहे. या प्रकारात एखादा प्रदेश असेल किंवा एखादी घटना घडलेली असेल किंवा जर आपण पाहिलं तर एखादे अचानक आकस्मिकपणे आपत्ती आलेली असेल, त्या आपत्तीचा अभ्यास जर करायचा असेल तर तो निरीक्षणावर आधारित असतो. हा जो आहे तो निरीक्षणावर आधारित आहे. निरीक्षक शक्ती किती आहे आपली, निर्णय घेण्याची क्षमता किती आहे, दृष्टी. जे देखे रवी ते न देखे कवी असं म्हटलं जात नाही, तर काय, जे देखे कवी ते न देखे रवी.
तशी दृष्टी असली पाहिजे, विहंगम दृष्टी आपली असली पाहिजे. पक्षी आकाशात फिरतो पण लक्ष मात्र पिल्लापाशी असतं, तशी परिस्थिती असली पाहिजे. जे आपल्याला करायचं आहे ते एखाद्या प्रदेशाच्या संदर्भात, घटनेच्या संदर्भात तथ्याधारित असलं पाहिजे. खोटं काही नको, अवास्तव नको, कचरा नको, टाकाऊ नको. ते कसं असं पाहिजे, टिकाऊ असलं पाहिजे. बाजारात काय खपतंय त्या पद्धतीनं आपण पिकवलं पाहिजे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर निरीक्षणावर आधारित माहिती ही असलेली आपल्याला दिसून येते. विशेषतः सोलापूर जिल्ह्याचा भौगोलिक आढावा वगैरे हे मी काही खाली जे दिलेले आहेत उदाहरणादाखल तुम्ही त्या पद्धतीनं प्रोजेक्ट लिहावेत यासाठी काही ठिकाणी माहिती दिलेली आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. दुसरा अहवालाचा प्रकार जो आहे तो आहे अनालिटिकल रिपोर्ट, विश्लेषणात्मक. विश्लेषण करणं गरजेचं आहे. मी सांगितलं की तुमच्याकडं थोडी माहिती असेल तर ती व्यवस्थित मांडणी जर केली, त्याचं विश्लेषण करता आलं, बॅग घेतले परंतु त्या बॅगमध्ये काय आहे हे जर आपल्याला माहीत नसेल तर काही अर्थ नाही. तुमच्याकडं माहितीचा साठा मोठ्या प्रमाणावर आहे, प्रायमरी माहिती घेतली, सेकंडरी माहिती तुम्ही घेतलेली आहे, परंतु ती जर व्यवस्थित तुम्हाला मांडता आली नाही तर मात्र फार धोका या ठिकाणी उपलब्ध होतोय. आपला रिसर्च मातीमोल झाला म्हणून समजा, लॅक्युनाज राहिल्या म्हणून समजा, रॉंग जे आहेत ते परसेप्शन झालं म्हणून समजायचं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात येईल. तर यामध्ये जर पाहिलं तर विश्लेषण करत असताना फक्त टेबल मांडलाय, टेबल मांडून चालत नाही. तर त्या ठिकाणी जर आपण कमी दाखवलं असेल, जास्त दाखवली असेल एखादी गोष्ट, तर ती का जास्त झाली, प्रोडक्शन असेल एखाद्या क्रॉपच्या संदर्भातलं, विशिष्ट तालुक्यामध्ये तो जर वाढलेला असेल तर का झालं, ते का कमी झालं एखाद्या तालुक्यामध्ये असेल, एखाद्या तालुक्यामध्ये जास्त का झालेलं आहे प्रोडक्शन, काय कारणं असू शकतात, कमी होण्याचं कारणं काय आहेत, हे म्हणजे काय तर आपण कारणं सुद्धा सांगणं गरजेचं आहे. फक्त मांडलं मला वाटतंय हे नाही चालणार, आकडे फक्त मांडले, मी मिळालेली माहितीच मांडली की, पण त्याचा काय, पीठ कुठल्या प्रकारचं आहे, कसं दळलंय, हे महत्त्वाचं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसरा आहे फील्ड रिपोर्ट. हा फील्ड रिपोर्टच्या बाबतीत जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा अहवाल प्रकार आहे. शक्यतो हा विद्यार्थ्यांकडून फील्ड जो रिपोर्ट आहे तो आपण करत असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते क्षेत्रीय काम आहे. सर्वेक्षण आपण याद्वारे करत असतो. मोजमाप व्यवस्थित घेतलं पाहिजे, फोटोग्राफ्स व्यवस्थित काढले पाहिजे. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की जर तुम्हाला संशोधन करायचं जर असेल तर नाही आत्ता मी काढेल, नाही चालत नाही, ज्या त्यावेळेस ते फोटोग्राफ्स आपल्याकडे असलं पाहिजे. विद्यार्थ्यांना माझ्या मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला क्रॉपचं, कॅश क्रॉपचं एखादं प्रॉब्लेम्स तुम्हाला अभ्यासायचे आहेत तर काय आहे, ज्यावेळेस डाळिंब आलंय, पीक आलंय, त्यावेळेस पेट्यामध्ये कसं भरलं पाहिजे ह्याचा फोटो आपल्याकडे असला पाहिजे. लागवड कशी केली ते लागवडीचा फोटो असला पाहिजे. नाही मी सगळंच एका वेळेस यायला काय शेतकरी तुमच्यासाठीच नाही, मी आता पेरणी करतो असं होणार आहे का, नाही मी आता पेटीत भरतो, पाऊस पडलाय म्हणून मी पाणी वेगळ्या पद्धतीनं द्यायला लागलोय, बांध बंदिस्ती करायला लागलोय, त्याच्यावर फवारायला लागलोय. नाही तुम्ही आलात आम्हाला फवारणीचा फोटो काढाय, ते कशाला काढतोय, गरज असेल तर काढेल ना का, त्याचं पीक जाळणार आहे तो. अल्ट्रा टीन टाकून किंवा अल्ट्रा डी टाकून नाही करणार ते. खुरपणी जरा खुरपून दाखवा की ते फोटो काढायचा, काढतील का. ऊस वाहतुकीच्या वेळेसच, ऊस ज्या वेळेस पूर्ण होतो त्या वाहतुकीचा फोटो आपल्याला काढता येईल, हे लक्षात घ्या. ज्या त्यावेळेस जो तो फोटो करून ठेवणं गरजेचं आहे कालावधीनुसार, हे सर्वात सत्य आहे. तुमच्यासाठी कोणही नाही, संशोधन करायचं आहे तर ज्या त्या वेळेस गोष्टी करा. लक्षात ठेवा, मी ज्यावेळेस झोपडपट्टीचा अभ्यास केला त्याकरता 10वी झोपडपट्टीत 1 महिना राहिलोय. कोल्हापूरचा अभ्यास केला, सगळ्या ठिकाणी गेलो. कंजारभाट नावाची वसाहत आहे, त्या ठिकाणी कोणही जाऊ शकत नव्हतं. काय त्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस मार खाऊनच यायची. मला समजलं की हे काय माहिती देत नाहीत, त्यावेळेस सांगितलं मी तुमच्यातलाच आहे, मी तुमच्यामधला आहे. तुम्ही जी माहिती सांगणार आहे ती कोल्हापूर महानगरपालिकेला द्यायचं आहे. तुम्हाला BPL कार्ड मिळतील, वेगवेगळ्या योजना मिळतील,
ते काय येऊ देत नव्हते हे परत मला लक्षात आलं. तिथं सगळ्या दारूच्या भट्ट्या होत्या आणि निष्कर्षातून असं दिसून आलं की एका व्यक्तीला 5 बायका होत्या. विचारलं असं का? त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की दारू पिऊन लिव्हर फुटून लोक मृत्युमुखी पडलेले होते. तोच एकटा विद्वान होता, फक्त 12वी पास. शिक्षित जो आहे त्याला मान समाजात होता, न्यायपंचायतीत त्याला अधिकार होता. पण काय हे नाही, हे कोण सांगण्यासाठी आलाय? त्यांना विश्वासात घ्या. एखादा रिपोर्ट तयार करत असताना जे फॅक्च्युअल आहे ते मांडा. त्यांच्यामध्ये जाऊन आपण माहिती घेतली पाहिजे. लक्षात घ्या, एखाद्या झोपडपट्टीत गेल्यावर झोपडपट्टीत सहजासहजी जाऊ देतील हे नाही, ताना काढतील तुमचा. काय आहेत झोपडपट्ट्या हे तर तुम्हाला सांगतो. तर काय परिस्थिती अशी आहे की कुठलीही गोष्ट जी असेल ते संख्यात्मक आकृतीच्याद्वारे कारण मीमांसेसह त्याचे स्पष्टीकरण आपण दिली पाहिजे. त्याचा उत्कृष्टरित्या आलेख काढला पाहिजे. कोणती माहिती आहे, जर आपल्याला आर्थिक विषमता दाखवायची आहे तर त्या ठिकाणी लॉरेंज कर्व काढला पाहिजे. लोकसंख्येचं वितरण दाखवायचं कोरोप्लेथ मेथड वापरली पाहिजे. नाहीतर काय, आर्थिक विषमता दाखवायची आहे आपण टिंब पद्धत दाखवली, नाही चालत. हे लक्षात घ्या. आता एकंदरीत जर पाहिलं तर सांख्यिकी सुद्धा ॲक्युरेट असली पाहिजे. कुठले मनानं टाकून द्यायचे आकडे का? तिथं परत तुम्हाला काय करावं लागतं, मी सुरुवातीला सांगितलं. 1 खोटं बोलायचं आहे, 100 खोटं बोलायला लागतं. आपण उघडे पडू शकतो. आपला थेसिस जो आहे शेवटच्या स्टेपला आलेला जर असेल तर तो रिजेक्ट होऊ शकतो एखाद्या छोट्या क्षुल्लक गोष्टीमुळं. हे लक्षात ठेवा. तर एकंदरीत जर पाहिलं तर या पद्धतीनं रिपोर्टचे विविध प्रकार आहेत. ओरल प्रेझेंटेशनचा सुद्धा रिपोर्ट आहे, पॉप्युलर रिपोर्ट असलेला आपल्याला दिसून येईल. आणि एकंदरीत जर पाहिलं तर तो रिपोर्ट तयार करत असताना त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या आहेत त्या पाहणं गरजेचं आहे. रेफरन्स लिहित असताना ते एपीआय स्टाईलनं लिहायचं आहे की हॉवर्ड स्टाईलनं लिहायचं आहे हे प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग नेमकं ऑथरचं नाव लिहिलं पाहिजे का, फर्स्ट नेम कुणाचं लिहिलं पाहिजे, पब्लिशरचं नाव लिहिलं पाहिजे अगोदर की बुकचं नाव अगोदर लिहिलं पाहिजे, त्यानंतर ऑथॉरिटी कोणाकडे आहे त्या ऑथॉरिटीचं नाव लिहिलं पाहिजे का, कोणतं ठिकाण आहे ते ठिकाण लिहिलं पाहिजे का, आणि कधी तो प्रकाशित करण्यात आलेला आहे हे लिहिलं पाहिजे का. आपण स्टाईल आपल्या लिखाणाची लक्षात घ्या. त्यातली छोटी, सोपी, सुटसुटीत, मनाला भावेल अशी भाषा असावी. अलंकारिक भाषा बिलकुल वापरू नका. नाहीतर मी अलंकारिक बोलतोय म्हणून तुम्ही अलंकारिक भाषा त्या वापरायला लागला, संपलं. हे लक्षात घ्या. तर काय मांडलंय ते छाती ठोकपणे सांगा. हे जे मी मांडलंय ते मांडलंय, मी काम केलेलं आहे. पुढच्याला सांगा. हे त्यांनी कितीही प्रश्न जर विचारले तर आपल्याकडे उत्तराचा खजिना असला पाहिजे. घाबरून जायचं नाही, कारण काम जे केलं ते आपल्याला माहीत असतं. रिपोर्ट जो लिहिलाय तो आपल्याला माहीत असतो. त्यासाठी काय मेहनत केलेली आहे, किती खड्डे खोदलेले आहेत कुठं कुठे हे आपल्याला माहीत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर या पद्धतीनं आपण पुढं जाणं गरजेचं आहे रिपोर्ट लिहित असताना. त्याचबरोबर बाइंडिंग कसं केली पाहिजे, आपण इंटरप्रिटेशन एखाद्या गोष्टीचं कसं केलं पाहिजे, त्याचबरोबर समास कसा सोडला पाहिजे, टॉप कसा असला पाहिजे, बॉटम कसा असला पाहिजे, लेआउट कसं तयार केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. या पद्धतीनं मांडणं हे गरजेचं आहे. सर शेवटी दक्षता ज्या आहेत त्या घ्या. टप्पे जाऊ द्या पुढं. कंपोनंट सांगितलं, एंड मॅटर वगैरे कसा असावा, मध्य कसा असावा, प्रारंभ कसा असावा याच्या संदर्भात हे आहे. त्यानंतर यामधलं जर आपण पाहिलं तर दक्षता ज्या आहेत, नेमक्या दक्षता काय घेतल्या पाहिजेत हे सांगून मी पुढे जाणार आहे. पुढे जाऊ द्या सर. तसं जर पाहिलं तर कितीही वेळ आपण ह्या विषयावर बोलू शकतो. रिपोर्ट रायटिंग फक्त दिसायला देखणं आहे ते महत्त्वाचं नाही.
तर काय मांडलंय हे महत्वाचं आहे, रचना कशी केली हे महत्वाचं आहे. आपल्याला पाहायचं आहे ते हे भूगोलात अहवाल लिहित असताना नेमकी काळजी कुठली घेतली पाहिजे, काळजी करण्याच्या बाबी कोणत्या आहेत, दक्षता कोणती घेतली पाहिजे. तर यामध्ये जर आपण पाहिलं, फक्त मी सांगितलं माहिती गोळा करून मांडणी केली, त्याचं पुस्तक रूपानं तयार केलं, बाइंडिंग केलं, ते सादरीकरण केलं, हे नाही. तर ती एक कला आहे, कला असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर यामध्ये माहितीची अचूकता आणि वस्तुनिष्ठता ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. तरीही यामध्ये जर पाहिलं तर काय, विश्वसनीय स्रोतांवर आधारित असलं पाहिजे. विश्वसनीय सूत्रांवर काय, हे सुद्धा दक्षताच आहे. वेडं वाकडं पाऊल पडलं की काय होतं माहीत आहे. त्या पद्धतीनं रिपोर्ट रायटिंगमध्ये वेडं वाकडं पाऊल पडलं म्हणजे काय, तर वेडी वाकडी माहिती लिहिली, चुकीची माहिती लिहिली की त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. गुन्हा केलाय, गुन्ह्याला माफी नाही, लक्षात घ्या. तर एकंदरीत जर पाहिलं का, कारण आपण संपूर्ण मेहनत घेतलेली 3 वर्ष केलेली असतात, रिपोर्ट लिहिलेला असतो आणि ऐन टायमाला जर रिजेक्ट केला तर मेहनत वाया, म्हणजे काय, गुन्हा आहे तो. आता एकंदरीत जर पाहिलं तर काय, ॲक्युरसी पाहिजे, करेक्ट माहिती पाहिजे, फालतू अवास्तव अशी माहिती असू नये, संदिग्धपणा असू नये, गोंधळात टाकणारी परिस्थिती असू नये. गोंधळ जर निर्माण झाला तर आपल्याबरोबर आपल्या जीवनाचाही होतो आणि दुसऱ्याचाही होतो. त्या पद्धतीनं रिपोर्टमध्ये जर लिहिलं, नवोदित एखाद्यानं घेतले, चुकीची माहिती आपण लिहिलेली असली, तात्पुरता आपल्याला पदवी डिग्री मिळते, पण इतरांकडं ती तशीच ट्रान्सफर होत जाते. चुका होऊ नयेत, चुका काळजीपूर्वक काटेकोरपणे आपण पाहणं गरजेचं आहे. डोळ्यात तेल घालून प्रत्येक गोष्ट जी आहे त्याचं पुनर्लेखन, पुनर्दुरुस्ती करणं गरजेचं आहे. लिहिलंय, नाही मला वाटतं हे माझं सगळं सत्य आहे, सगळं खरं आहे, नाही, दाखवा ना इतरांना. आपल्यापेक्षा जे अनुभवी आहेत त्यांना दाखवा, त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञाकडे जावा, त्यांचा सल्ला घ्या, त्यांचं मार्गदर्शन घ्या. त्या पद्धतीनं रिपोर्ट जो आहे तो तयार करा. आपल्याला इंग्रजी जमत नाही, ठीक आहे ना, मी सुरुवातीला सांगितलं विमान गेलं नाही. चांगल्या इंग्लिशमधल्या माणसाकडं, इंग्लिश भाषेचं, लँग्वेजचं चांगलं नॉलेज असलेल्या व्यक्तीकडे जा. सर जरा थोडंसं हे मला वाक्यरचना जमत नाही, सर कशा पद्धतीनं वाक्यरचना केली पाहिजे, हे ग्रामॅटिकली कसं मला करेक्ट करता येईल. नाहीतर दहचा मा झाला की काय होतो हे आपल्याला माहीत आहे, इतिहास घडला आहे त्यानं. विश्वासराव पानिपतमध्ये गेले, आपला थेसिस पानिपतमध्ये जाऊ द्यायचा नाही. काय नाव घेतलं पाहिजे, ॲक्युरेट, त्याचबरोबर विश्वसनीयता, छोटी छोटी वाक्य, परिच्छेदात्मक उदाहरणं, योग्य उदाहरणं. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर लांब लचक विधानं नसू नये, अगोदर मी सांगितलेलं आहे. अर्थ लागत नाही. बऱ्याच ठिकाणी काय आपण लिहितो ऑर 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 ऑर, अरे कशाला, जिथं आहे तिथं बदल ना दुसरं, त्याला काय वाक्य करता येतं ते बघ ना. 4 ओळीचं एकच वाक्य कशासाठी? तू जास्त तज्ज्ञ आहे म्हणून दाखवायचं आहे का? ते करायचं नाही आपल्याला. कारण समजण्याजोगी, उमजण्याजोगी माहिती सूत्रबद्धरित्या मांडायची आहे. तो काय आहे, आत्मा आहे आपल्या संशोधनाचा. बायस असता कामा नये, हे एक सगळ्यात महत्त्वाचं. सरांनी सांगितलं, परंतु संशोधनाच्या बाबतीत होतं त्या पद्धतीनं रिपोर्ट लिहित असताना कुणाचं तरी चोरलंय हे नसावं, किंवा काय माहितीच्या बाबत मनस्थिती नसावी.
जे सत्य आहे ते मांडा. ज्याचं आहे त्याच्या खाली सायटेशन्स द्या. नाही माझं आहे, अरे तुझं कुठं आहे, हे अमक्याच आहे. ह्याच्याकरता पेटंट रद्द झालेले आहेत, फार मोठा दंड बसलेला आहे, कॉपीराईटच्या नावाखाली अटक झालेली आहेत. ज्याचा त्याचं लिहा, कोण तुम्हाला मारणार नाही. सगळी माहिती जी आहे त्याचं क्रेडिट त्याला द्या. शार कोठारींचं आहे ना रिसर्च मेथोडॉलॉजी, टेक्निक्स इन रिसर्च मेथोडॉलॉजी, त्याचं नाव टाका, काय फरक पडत नाही. सोलापुरातील झोपडपट्ट्यांचा अभ्यास, प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्ट्स ऑफ स्लम्स इन सोलापूर सिटी, राऊत सरांचा आहे ना, नाव टाका, काय फरक पडत नाही. मस्के सरांनी पशुपालनावर लिहिलंय ना, ते त्यांचं नाव टाका. बफेलो रांचिंगच्या संदर्भात काय फरक पडतंय. नाहीतर काय लिहायचं, कुठंच कुणाचा संदर्भ नाही, तू एवढा विद्वान लागून गेलास काय. या पद्धतीनं बाइंडिंग करत असताना योग्य रीतीनं बाइंडिंग करा. ते पाने सुटू नयेत, भविष्यातून त्यातला काही महत्वाचा भाग दुसरीकडे पडून जाऊ नये, ह्या दक्षता घ्या. भरपूर बोलायचं होतं पण बोलणार नाही. मनातलं सांगायचं होतं पण आता सांगणार नाही. कारण तुम्ही त्रासला आहे, मला चेहऱ्यावर दिसतं, कारण मी निरीक्षण करणारा माणूस आहे. चुळबुळ तुमची लक्षात आली, वळवळ लक्षात आली, चळवळ सुरू झाली. एकंदरीत या ठिकाणी या संगमेश्वर महाविद्यालयानं मला आपल्यासमोर व्यक्त होण्याची जी संधी दिली त्याबद्दल संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य बुवा सर, त्याचबरोबर भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर मोहोरकर सर, आमचे मित्र बंधुवर्य डॉक्टर शिवाजी मस्के सर, त्याचबरोबर माझे विद्यार्थी इंगळे सर, त्याचबरोबर राहुल साळुंके सर, त्याचबरोबर आमच्या भगिनी संगेपंग मॅडम, तसेच शिरीष जाधव सर, आमचे ट्रेकर्स, उत्कृष्ट ट्रेकर्स बोवा मॅडम. आणि हा कार्यक्रम मला तुम्ही झेलून घेतलं, ऐकलं, ते तुम्ही सर्व माझे विद्यार्थी, मला छान वाटलं. तुमच्याशी हितगुज करता आलं. मला माझे काही 4 शब्द अनुभव तुमच्याशी शेअर करता आले. या महाविद्यालयानं मला ही संधी दिली त्याबद्दल मी सांगितलंय की जे माझं आहे तिथं मी आभार मानत नसतो तर कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. Thank you, sir. Report writing should be the most presentable. Through this presentation, we present ourselves. By writing a comprehensive and well-structured research report, researcher can effectively convey their findings. All these your words will be most important for our students. Now, I would like to invite Dr. S.S. Maske sir for his presidential remark. धन्यवाद मॅडम. तर आत्ताच ज्यांच्या वाणीनं आणि उदाहरणाने आपण खळखळून असलात, आपल्या सोलापूरची उदाहरणं सरांनी दिलेत, त्यामुळे आपल्याला पटण्यासारखी उदाहरणं होती. तर आत्ताच आमचे मित्र डॉक्टर बापूराव सर यांनी रिपोर्ट रायटिंग कसा असावा, लग्नाच्या बस्त्यापासून त्यांनी सुरुवात केली होती, ते आपल्याला या ठिकाणी आठवलं असेल. आणि शेवटी रिपोर्टमध्ये काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे, हे आपल्या उमलत्या शैलीतून या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं. आपल्या सोलापुरी भाषेतून त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं. पार त्यांनी धारावीच्या झोपडपट्टीची उदाहरण दिली, ते आपल्या सोलापूरच्या 220 असणाऱ्या झोपडपट्ट्याची उदाहरण त्या ठिकाणी दिली. इतकंच नाही तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पल त्या ठिकाणी दिले. हंटरचं एक्झाम्पल दिलं, महाबळेश्वरच्या इको पॉईंटचं उदाहरण त्या ठिकाणी दिलं. तर आपले रिपोर्ट रायटिंग करत असताना स्पष्टता कशी असावी, ॲक्युरेसी कशी असावी, भाषा कशी असावी, मांडणी कशी असावी. जसं की आपण कॉलेजला येताना 4 वेळा आरशापुढं या ठिकाणी उभारतो आणि 4 वेळा आपलं डोक्यावरचे केस बरोबर आहेत का, शर्ट बरोबर आहे का, कॉलर बरोबर आहे का, हे जसं आपण या ठिकाणी बघतो तशा पद्धतीनं रिपोर्ट रायटिंगकडे पहा, असा एकंदरीत सल्ला या ठिकाणी सरांनी दिला. आणि रिपोर्टमध्ये लिहित असताना ज्याचं क्रेडिट त्याला त्या ठिकाणी द्या, हेही सरांनी जाता जाता त्या ठिकाणी सजेस्ट केलं. कारण त्या ठिकाणी फुटनोट असतील, रेफरन्सेस असेल,
ते ज्याचं का घेतलेलं आहे वर्क त्याला त्या ठिकाणी क्रेडिट द्या असं देखील त्या ठिकाणी सांगितलं. तर या ठिकाणी जे विद्यार्थी मेजॉरिटी विद्यार्थी आहेत ते BAचे विद्यार्थी आहेत, MAचे विद्यार्थी आहेत आणि सध्या PhD करणारे देखील विद्यार्थी आहेत. त्यामध्ये या ठिकाणी असे एक विद्यार्थिनी आहे की त्यांचं थेसिस जमा झालं आहे, फक्त आता व्हायवा देखील या ठिकाणी राहिला आहे, असे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. तर या सर्व परिपूर्ण विद्यार्थ्यांना समजेल अशा आपण शैलीमध्ये या ठिकाणी सांगितलात. कारण BAच्या विद्यार्थ्यांना फील्ड प्रोजेक्ट लिहायचा आहे, MAच्या विद्यार्थ्यांना फील्ड प्रोजेक्ट सेकंड सेमला लिहायचा आहे फर्स्ट इयरच्या, आणि MA2च्या विद्यार्थ्यांना सेकंड सेमला डेझर्टेशन या ठिकाणी 150 मार्काचं लिहायचं आहे. तर निश्चितच सर आपल्या ज्या रिपोर्ट रायटिंगमध्ये जे काही आपण मौल्यवान या ठिकाणी माहिती या ठिकाणी दिलीत ते आमच्या विद्यार्थ्यांना खरोखर या ठिकाणी उपयोगी पडेल असं मला या ठिकाणी वाटतं. कारण मी अध्यक्षीय रिमार्क या ठिकाणी मारणार नाही, फक्त या ठिकाणी सरांनी जे काही सांगितलं ते आपण आत्मसात केलं तर आमचं काम पुढच्या सेममध्ये सोपं त्या ठिकाणी होईल. कारण का फील्ड प्रोजेक्ट आणि रिपोर्ट रायटिंग तुम्हाला करायचं आहे ते गाईड करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मदत होईल. तर सरांनी अतिशय साध्या आणि सिंपल सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे. कारण मला माहिती आहे आपण तुम्ही 10ला तर आलात, मी तर 7ला आलो आहे. माझं नेहमी लक्ष बच्चावनी काय आणलं आहे त्याच्याकडे या ठिकाणी चाललं आहे. त्यामुळे फारसा वेळ मी या ठिकाणी घेणार नाही, कारण आपल्याला 15 मिनटामध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात झाली की शेवट या ठिकाणी असतो आहे. त्यामुळे आपल्याला समारोप देखील 15 मिनटामध्ये या ठिकाणी करायचा आहे. नंतर आपण या बॉक्समध्ये काय आहे ते आपण गुपित या ठिकाणी बघूया. कारण का सुरुवात म्हणलं की समारोप या ठिकाणी कार्यक्रमाचा असतो, तसं आपलं इनॉग्रेशन फंक्शन झालं आहे, तसं व्हॅलिडिटी देखील फंक्शन आपल्या या ठिकाणी होणार आहे. नाहीतर पाहू कारण चित्रपट कुठं सुरू झाला आणि कुठं शेवट झाला हे देखील कळणार नाही. म्हणून मी या ठिकाणी नेहमी म्हणत असतो ये अजीब दास्ता है ये कहा शुरू कहा खतम. त्यामुळे समजणार नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी फारसं नाही बोलता मी थांबतो. आणि मला जे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद मानतो. धन्यवाद. Thank you, sir. Moving towards the last part of this second session, I would like to request Riddhi Bua ma'am to deliver a vote of thanks. संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर तसेच भूगोल शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित रिसर्च मेथडॉलॉजीवरील वर्कशॉप त्यातल्या दुसऱ्या सत्रासाठी रिसोर्स पर्सन म्हणून लाभलेले वसुंधरा महाविद्यालय सोलापूर येथील भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर BB राऊत सर यांनी अतिशय सोप्या पद्धतीने विविध उदाहरणांसह सर्वांना मार्गदर्शन केले. याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते. त्यानंतर कार्यक्रमाचे आजच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर मस्के सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, त्याबद्दल त्यांचेही आभार. भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर मोहरकर सर यांनी विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम कार्यशाळा आयोजित केली, त्याबद्दल त्यांचे आभार. उपस्थित सर्व प्राध्यापक, सर्व संशोधक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून हे सत्र संपले असे घोषित करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आत्ताच सरांनी सांगितलं की रिफ्रेशमेंट अनबॉक्स करायची अजून वेळ 15 मिनिटांनी वाढवलेली आहे, त्यामुळे 15 मिनिटांच्या व्हॅलिडिक्टरी सेशननंतर रिफ्रेशमेंट हे अनबॉक्स होईल. या समारोपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोलापूर भूगोल शिक्षक संघचे सचिव डॉक्टर दीपक देडे सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. या समारोपाच्या प्रसंगी समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर SS मस्के सरांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. तर मला जाणीव आहे आपल्या सगळ्यांची, कारण माझी जाणीव मी 7ला आलो आहे, तुमची पण मला जाणीव आहे. त्यामुळं कार्यक्रम 15 ते 20 मिनटामध्ये संपेल. हां सगळ्यात मग सांगितलं सर, माझं तर पहिलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कार्यशाळा जी घेतली तर ही कार्यशाळा घेण्यापाठीमागे या ठिकाणी अनेक लोकांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आहे. जसं की आमच्या संस्थेचे चेअरमन मान्य धर्माळे काळे साहेब, आमच्या संस्थेचे सचिव प्राध्यापक ज्योती काळे मॅडम, त्याबरोबर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य ऋतुराज बुवा सर आणि आमचे भूगोल विभाग प्रमुख RJ मोहरकर सर यांच्या प्रेरणेतून ही कार्यशाळा या ठिकाणी साकार होत आहे. तर आज महाविद्यालयामध्ये 2 कार्यशाळा या ठिकाणी होत आहेत.
रिसर्च मेथॉलॉजी इन सोशॉलॉजी याची कार्यशाळा या ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर रिसर्च मेथॉलॉजी इन इंग्लिश आणि रिसर्च मेथॉलॉजी हिंदी यांची कार्यशाळा येणाऱ्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर आजच्या या कार्यशाळेमध्ये मी या ठिकाणी उभा आहे तो म्हणजे कार्यशाळेचा आढावा अहवाल या ठिकाणी देण्यासाठी. तर आत्ताच मी या ठिकाणी पाहिलं की या कार्यशाळेसाठी जी नोंदणी या ठिकाणी झाली ती नोंदणी जवळपास 95 विद्यार्थ्यांची या कार्यशाळेमध्ये नोंदणी या ठिकाणी झालेली आहे. तर या कार्यशाळेमध्ये जे सहभागी झालेले विद्यार्थी ते विविध व्हरायटी कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. मग त्यामध्ये संगमेश्वर महाविद्यालय असेल, शिवाजी महाविद्यालय बार्शी असेल, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ, त्यानंतर दयानंद महाविद्यालय सोलापूर, वालचंद महाविद्यालय सोलापूर आणि वसुंधरा महाविद्यालयाला PG नसूनसुद्धा त्या ठिकाणचे UGचे अंडर ग्रॅज्युएटचे विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेत. त्याचा मला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. तर अशा विविध महाविद्यालयातून या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत. त्याचबरोबर UG PGच्या विद्यार्थ्याबरोबर जे सध्या PhD करत आहेत असे काही संशोधक विद्यार्थी रिसर्च सेंटर संगमेश्वरचं असेल, दयानंदचं रिसर्च सेंटर असेल, मोहोळचं रिसर्च सेंटर, बार्शी महाविद्यालय रिसर्च सेंटर आणि वालचंद महाविद्यालय रिसर्च सेंटर या संशोधन केंद्रातील विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले. अशा बहुआयामी कार्यशाळेमध्ये व्हरायटी असणाऱ्या विद्यार्थ्यांची कार्यशाळा आज आपण या ठिकाणी घेतली. तर या कार्यशाळेला आम्ही जे ठरवलं होतं त्याच्याहीपेक्षा चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला आपण सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी. आम्हाला वाटलं होतं की सुरुवातीला ही कार्यशाळा फक्त आपल्या MAच्या 1 आणि 2च्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी घ्यावी असंच आमचं प्लॅनिंग होतं सुरुवातीला. कारण का तर MA 1ला रिसर्च मेथॉलॉजी हा पेपर आहे आणि सेकंड सेमला त्यांना फील्ड प्रोजेक्ट लिहायचा आहे आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना रिसर्च प्रोजेक्ट 1 हा सिनॉप्सिस तयार करायचा आहे आणि 4थ्या सेमला त्यांना डेझर्टेशन या ठिकाणी लिहायचं आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की मर्यादित आमच्या या ठिकाणी ठेवावी. परंतु या ठिकाणी भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष माजी प्राचार्य अडितोटी सरांनी या ठिकाणी आम्हाला म्हटले की या ठिकाणी तुम्ही मग कोलॅबरेशन करून अभ्यास मंडळाबरोबर कार्यशाळा घ्या आणि तुमच्या विद्यार्थ्यापुरती मर्यादित न ठेवता ही कार्यशाळेची व्याप्ती थोडी वाढवा. मग आम्ही म्हणलो तुम्ही आमच्या पाठीशी आहात तर आम्हाला काही हरकत नाही. मग लगेच आम्ही प्लॅन बदलला. मग ती कार्यशाळा आपण या ठिकाणी सोलापूर भूगोल शिक्षक संघ सोलापूर आणि भूगोल विभाग संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ही कार्यशाळा या ठिकाणी आपण आयोजित केली. तर या कार्यशाळेमध्ये आत्तापर्यंत 3 सेशन या ठिकाणी झाले. पहिल्या सेशनमध्ये उद्घाटनाचं सत्र या ठिकाणी संपन्न झालं. तर उद्घाटक म्हणून आपल्याला माननीय माजी प्राचार्य अडितोटी सर या ठिकाणी लाभले आणि अध्यक्ष म्हणून आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी सर हे उद्घाटन सत्रामध्ये या ठिकाणी लाभले. हे उद्घाटन सत्र संपन्न झालं. त्यानंतर पहिलं सत्र या ठिकाणी झालं ते म्हणजे रिसर्च मेथॉलॉजी इन जॉग्राफीमध्ये या विषयावरती. मग या सत्रामध्ये डॉक्टर अडितोटी सरांनी सुरुवातीची कोरी पाटी होती आपली तिथून सुरुवात या ठिकाणी केली. प्रश्नापासून या ठिकाणी सुरुवात केली आणि शेवटी उत्तराकडे ते आपल्याला घेऊन गेले. त्यांच्या व्याख्यानामध्ये अनेक मुद्द्याला त्यांनी या ठिकाणी स्पर्श केला. मग त्यामध्ये डेफिनेशन ऑफ रिसर्चपासून सुरुवात केली. त्यानंतर मग डेटा मेथॉलॉजी या ठिकाणी डेटा ॲनालिसिस, डेटा कलेक्शन, त्यामध्ये सर्व मेथड्स या ठिकाणी त्यांनी सांगितल्या. मग त्यामध्ये इंटरव्ह्यू मेथड असेल, ऑब्झर्वेशन मेथड असेल डेटा कलेक्शनच्या किंवा काही क्वेश्चनरी मेथड असेल, अशा अनेक गोष्टींना त्यांनी स्पर्श या ठिकाणी केला आणि संशोधनातल्या सर्व मेथड्स त्या ठिकाणी आम्हाला समजून या ठिकाणी सांगितल्या. त्यानंतर त्या सत्राचं अध्यक्षस्थान आमच्या भूगोलाचे विभाग प्रमुख मोहरकर सरांनी या ठिकाणी बसवलं. त्यानंतर दुसरं सत्र या ठिकाणी संपन्न झालं. त्या दुसऱ्या सत्रामध्ये आत्ताच आपण या ठिकाणी ज्यांना ऐकलं ते वसुंधरा महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर बापूराव सर यांनी रिपोर्ट रायटिंग कसं करावं याची या ठिकाणी मांडणी केली आणि निश्चितच पवित्राने त्यांनी जी मांडणी केली ती आम्हाला देखील फायदेशीर आहे. कारण आमच्या विद्यार्थ्यांना आता लगेच रिपोर्ट रायटिंग देखील या ठिकाणी करायचं आहे. बऱ्यापैकी डेटा कलेक्शन या ठिकाणी सेकंड इयरचे विद्यार्थी झाले आहे. फर्स्ट इयरचे विद्यार्थी पुढच्या सेमला या ठिकाणी डेटा कलेक्शनला जाणार आहेत आणि पुन्हा ते रिपोर्ट फील्ड प्रोजेक्ट तयार करणार आहेत. आणि PhDच्या विद्यार्थ्यांचं देखील बरंचसं काम टप्प्यावरती आहे. काही लोक डेटा कलेक्शन करत आहेत, काही लोक रिपोर्ट रायटिंग त्या ठिकाणी करत आहेत. त्यांना देखील त्या ठिकाणी उपयुक्त त्या ठिकाणी माहिती आपली या ठिकाणी मिळाली.
कारण आपण लग्नाचा बस्ता बांधत असताना ज्या विखुरलेल्या गोष्टी असतात ते आपण एकत्र या ठिकाणी करतो. त्या ठिकाणी साडी घेतो, कपडे घेतो, नवऱ्याचा ड्रेस या ठिकाणी घेतो, पाहुण्यांचा आयर त्या ठिकाणी घेतो आणि शेवटी दुकानदार आपल्याला एका ताग्यामध्ये बांधून त्यांनी एक शब्द वापरत धोतर, कारण आपल्याला बऱ्याच ग्रामीण भागातल्या मुलांना हा शब्द कळेल. धोतर किंवा आणखी एक शब्द वापरला त्यांनी पटकर, त्याच्यामध्ये या ठिकाणी बांधून त्या ठिकाणी ते दिलं जातं. त्याला रिपोर्ट रायटिंग म्हणजे सगळं जे गोळा केलं आहे तुम्ही ते कसं बाइंडिंग करायचं, एका बाइंडमध्ये कसं आणायचं, एका छताखाली कसं आणायचं, तसं त्या सरांनी या ठिकाणी सांगितलं. आणि त्याची संधी मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी भूषणीजी मला त्या ठिकाणी दिली. आता तिसरं जे सत्र या ठिकाणी शेवटचं सत्र चौथं होतं आहे सुरू, ते समारोप सत्र आहे. तर या समारोपच्या सत्रामध्ये आपल्याला जे प्रमुख पाहुणे आजचे समारोपचे मिळालेले आहेत ते आपले सोलापूर जिल्हा भूगोल शिक्षक संघाचे सचिव आमचे मित्र डॉक्टर दीपक देडे सर हे या ठिकाणी आहेत मंचावरती. त्याचबरोबर आजच्या दोन्ही सत्राचे रिसोर्स पर्सन या ठिकाणी आहेत. तर मला या ठिकाणी जाताना आनंद वाटेल की आम्ही जी कार्यशाळा समोर ठेवून या ठिकाणी उद्देश समोर ठेवून जी कार्यशाळा आयोजित केली होती त्याच्याहीपेक्षा आपण चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला दिलात. त्याबद्दल मी कार्यशाळेचा एक समन्वयक, एक कोऑर्डिनेटर म्हणून सगळ्यांचं मी या ठिकाणी मनोपूर्वक धन्यवाद देखील म्हणतो आणि फारसा न वेळ घेता मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या समारोपाच्या सत्रासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर दीपक देडे सरांचा परिचय डॉक्टर कादे सरांनी करून द्यावे अशी मी त्यांना विनंती करते. संगमेश्वर महाविद्यालय स्वायत्त व भूगोल शिक्षक संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय चर्चासत्राचे आपण आयोजन केले होते. त्याच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर देडे सर, सहयोगी प्राध्यापक संतोष भीमराव पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मंद्रुप व ते भूगोल विभाग प्रमुख तसेच सचिव भूगोल शिक्षक संघ सोलापूर हे दोन्ही कार्यभार पाहतात. तर यांचा थोडक्यात परिचय मी सांगतो कारण वेळ झालेला आहे भरपूर. ते संशोधक विद्यार्थ्यांसाठी गाईड म्हणून काम करतात. त्यांनी पुस्तके लिहिलेले आहेत, सेमिनार आणि पेपर पब्लिकेशन केलेलं आहे. असा थोडक्यात परिचय सांगून मला परिचय करून देण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे आभार आहे. धन्यवाद सर. अतिथी देवो भवो या भारतीय संस्कृतीचा सन्मान करत आपल्याकडे आलेल्या प्रमुख अतिथींचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मी भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर RJ मोहोरकर सरांना विनंती करते की आजच्या सत्राचे प्रमुख अतिथी डॉक्टर दीपक देडे सरांचा त्यांनी सत्कार करावा. धन्यवाद सर. सकाळपासून आयोजित केलेल्या विविध 3 सत्रांमध्ये आमचे संशोधक विद्यार्थी हिरिरीने भाग घेऊन आपला सहभाग या ठिकाणी नोंदवत आहेत. तर आजच्या या कार्यशाळेचा अभिप्राय नोंदवण्यासाठी मी प्रातिनिधिक तत्वांवरती आमंत्रित करते या ठिकाणी संगमेश्वर कॉलेज भूगोल विभागाची संशोधन विद्यार्थिनी अनिता पवार. नमस्कार. संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर तसेच भूगोल शिक्षक संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण रिसर्च मेथडॉलॉजी इन जिओग्राफी या वर्कशॉपचे आयोजन आपल्या महाविद्यालयात करण्यात आले होते. हे आयोजन म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी कशी वापरायची आपल्या जिओग्राफीमध्ये रिसर्च करताना कोणत्या प्रॉब्लेमला आपल्याला फेस करावं लागतं हे सगळ्या गोष्टी आपल्याला जसजसं आपण संशोधनामध्ये इन्व्हॉल्व होतो त्यासाठी आपल्याला शिकणे आवश्यकच आहे. मग त्यामध्ये आपले सगळे BAचे विद्यार्थी आहेत, MAचे आहेत, तसेच आम्ही आता सध्या न्यू जॉईनिंग झालेले रिसर्चचे जे स्टुडंट आहोत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम खरंच एक खूपच छान पर्वणी असं ठरलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत
आदरणीय मस्के सरांनी इथं राबवलेला आहे तोही विद्यार्थ्यांसाठी खरोखर संशोधनाचा भागच आहे. त्यामुळं अशा अनेक इनोव्हेटिव्ह आयडियाज या महाविद्यालयाच्या माध्यमातून सातत्यानं या महाविद्यालयाचे प्राचार्य बुवा सर, भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर मोहोरकर सर, ते माझेही गुरु आहेत, हे सातत्यानं तुमच्यासमोर ठेवत आहेत. खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये माजी प्राचार्य डॉक्टर आडवितोडे सर, अध्यक्ष भूगोल शिक्षक संघ सोलापूर यांनी रिसर्च मेथडॉलॉजीवरती तुमच्यासमोर अतिशय उत्तमरित्या त्याचं विवेचन केलेलं आहे. त्यानंतर रिपोर्ट रायटिंगवरती डॉक्टर बी राऊत सर यांनीही माहिती दिलेली आहे आणि खरोखर याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे होणार आहे. त्यामुळं या माहितीचा फायदा कशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचा आहे ते तुम्ही निश्चितपणे ठरवायचं आहे. पहिली गोष्ट उदाहरण दिलं, ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि बायकोबरोबर साडी घ्यायला दुकानात गेला की त्याला अनुभव येतो की एक जरी साडी घ्यायचं असेल तर किती वेळ लागतोय, किती त्याचं निरीक्षण होतं, किती त्याचं ऑब्झर्वेशन होतं. तो सेल्समॅन ढिगारा जरी सगळा आणून ठेवला दुकानातला तरीसुद्धा साडी लवकर पसंत पडत नाही. कारण स्त्रियांकडे चिकित्सक बुद्धिमत्ता असते, निरीक्षण करण्याचं खूप मोठं कौशल्य असतं. तसंच कौशल्य तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये वापरा. खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. त्यामुळं राऊत सरांनी जे उदाहरण दिलेलं आहे साडीचं, पहिल्यांदा पाहतात, सगळ्या साड्या पाहतात, त्यानंतर त्याचं निरीक्षण करतात, त्यानंतर त्याचं कलर चॉईसिंग करतात, त्यानंतर साडी युनिक असली पाहिजे. अंगावर घातल्यावर 4 बायकांनी विचारलं पाहिजे की कुठून घेतली, म्हणजे माझी साडी वेगळी आहे असं त्यांना वाटतं. तसं आपला थेसिससुद्धा युनिक असला पाहिजे, इतरांना तो हवाहवासा वाटला पाहिजे आणि सामाजिक दृष्टिकोनातून तुमच्या थेसिसचं महत्त्व वाढलं पाहिजे. समाजासाठी योगदान देणारा तुमचा थेसिस असला पाहिजे. त्यामुळं गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सुद्धा त्याची गरज पाहिजे, तेव्हा आपण ते शोधतो आणि तो आपल्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. अलीकडे त्यावरती एक चांगला प्रबंध त्यांनी लिहिला आणि तो प्रबंध त्यांनी भारत सरकारला
सादर केला. भारत सरकारने त्या प्रबंधाचा अभ्यास केला आणि अभ्यासाअंती भारत सरकारने जो प्रपोज्ड डॅम होता तो कॅन्सल केला आणि सायलेंट व्हॅली आहे त्या ठिकाणी जशी आहे तशीच आजही राहिलेली आहे. म्हणून संशोधन करीत असताना आपणही या सर्व गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे, या सर्व गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. आपलं संशोधन हे युनिक असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे. या सर्व गोष्टींचं भान ठेवून आपण आपलं संशोधन करावं. जास्त वेळ न घेता मी एक आव्हान तुम्हाला करतो की बरेच भूगोल शिक्षक संघाचे सदस्य हे PhD संशोधक विद्यार्थी झालेले आहेत. ज्यांनी कुणी आणखीन झालेलं नाही त्यांनीही भूगोल शिक्षक संघाचं सदस्य व्हावं असं आवाहन भूगोल शिक्षक संघाचा सचिव या नात्याने करतो. आणि मला संयोजकांनी इथं आज बोलण्याची, तुमच्याशी हितगुज करण्याची संधी दिली त्याबद्दल या विभागाचे विभाग प्रमुख माझे गुरुवर्य डॉक्टर मोरकर सर, डॉक्टर मस्के सर, डॉक्टर संगेपांग मॅडम, डॉक्टर जाधव सर, डॉक्टर साळुंके सर, डॉक्टर कादे सर, डॉक्टर इंगळे सर, बुवा मॅडम, या सगळ्यांचं मी मनोमन आभार मानतो आणि मला दिलेल्या संधीबद्दल पुनश्च तुमच्या ऋणात कायम राहतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मोहरकर सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. मोजून 1 मिनिट. व्यासपीठावरील मान्यवर आणि तुमच्या डोक्यावरती सकाळपासून आम्ही जो काही आघात करतोय ते तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज केवळ आणि केवळ तुमच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तुम्ही मोठ्या संख्येने संगमेश्वर कॉलेज भूगोल विभागात जे आयोजित केलेल्या कार्यशाळेत सहभागी झालात आणि एक सकाळपासून 10 पासून ते आता जवळपास 1:30 वाजून गेलेत न हालता शेवटी थोडं चुळबुळ सुरू झाली आहे मला माहिती आहे. तर माझं आणि तुमचाही वेळ न घेता तुम्ही सर्वजण आलात. पुनश्च एकदा मी तुमचा आभार मानतो आणि आभाराचा कार्यक्रम होईल. त्यांनीसुद्धा 1 मिनिटात सांगतील, आभार मानतील आणि कार्यक्रम संपेल. धन्यवाद सर. शिरीष जाधव सरांना विनंती करते की त्यांनी या कार्यशाळेचा समारोप करावे. संगमेश्वर कॉलेज भूगोल विभाग आणि सोलापूर भूगोल शिक्षक संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या रिसर्च मेथोडॉलॉजी कार्यशाळेसाठी सोलापूर भूगोल शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉक्टर S.C. आडवितोड सर हे उद्घाटक आणि रिसोर्स पर्सन म्हणून उपस्थित राहिले. मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्यानंतर दुसरे रिसोर्स पर्सन, मुळात लग्न, घर, कुटुंब, बस्ता यांच्या माध्यमातून म्हणजेच आडवितोड सरांनी जसं आपल्याला संशोधनाची बाराखडी शिकवली आणि त्याच बाराखडीच्या आधारावरती संशोधन कसा लिहायचा याची माहिती आपल्याला जी दिली ते वसुंधरा महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर राऊत सर यांनी आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही इथे उपस्थित राहिलात, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. त्यानंतर समारोपाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सोलापूर भूगोल शिक्षक संघाचे सचिव डॉक्टर दीपक देडे सर इथे उपस्थित राहिले. त्यांनी अत्यंत कमी वेळामध्ये त्यांचं अत्यंत अमूल्य असं बहुमूल्य आम्हाला दिलं, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर ही कार्यशाळा घेण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बुवा सर यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले आणि मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर कला शाखेचे उपप्राचार्य डॉक्टर पुजारी सर यांचेही मी आभार मानतो. त्यानंतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अत्यंत मधुर अशा शब्दांमध्ये केलं, त्याबद्दल मी डॉक्टर संगेपाक मॅडम यांचेही आभार मानतो. त्यानंतर इथे उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, संशोधक, विविध महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी या सर्वांचे आभार मानतो. अनबॉक्सिंग होत आहे, ऑनगोईंग प्रोसेस आहे, त्यामुळे थोडासा आभार घेतो आहे पुढे. त्यानंतर आजच्या कार्यशाळेचे जे समन्वयक होते
डॉक्टर मस्के सर आणि डॉक्टर साळुंके सर यांनी उत्तम पद्धतीने हे कार्यशाळा राबवण्यासाठी जे काही होतं नियोजन होतं ते नियोजन केलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. त्यानंतर आमचे इतर सर्व सहकारी या सर्वांचे मी आभार मानतो. त्यानंतर आज आपण 4 सेशनमध्ये हा कार्यक्रम विभागलेला होता. ही कार्यशाळा 4 सेशनमध्ये झालेली आहे. सकाळी उद्घाटन, त्यानंतर 2 टेक्निकल आणि आताचं 3रं व्हॅलिडिटी सेशन. या 4ही सेशनचं तुम्ही अटेंडन्स राहिलेलं आहे. अटेंडन्स शीट कादे सरांकडे दिलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अटेंडन्स शीटवरती साईन करायची आहे. त्यानंतर जे ब्राउचर आहे त्या ब्राउचरवरती QR कोड दिलेला आहे. त्या QR कोडमध्ये फीडबॅकचा QR कोड आणि लिंक आहे. त्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला या कार्यशाळेवरती फीडबॅक नोंद करायचा आहे. ते नोंद केल्यानंतर तुम्हाला जे ईमेल ID देत आहे त्या ईमेल IDवरती तुम्हाला या कार्यशाळेचं पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट मिळून जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी थोडंसं 2 मिनटं शांत राहावं. महत्त्वाची सूचना आहे, विद्यार्थ्यांनी थोडंसं लक्ष द्यावं. या कार्यशाळेचा एक फीडबॅक QR कोड आणि त्याची लिंक आपल्या कार्यशाळेच्या ब्राउचरमध्ये आहे. त्या ब्राउचरमध्ये क्लिक केल्यानंतर QR कोडला किंवा लिंकला क्लिक केल्यानंतर या कार्यशाळेचा तुम्ही फीडबॅक नोंद करायचा आहे. तो नोंद केल्यानंतर ज्या ईमेल IDने तुम्ही तो फीडबॅक फॉर्म भरला आहे त्याच ईमेल IDवरती तुम्हाला ऑटोमॅटिक सर्टिफिकेट या कार्यशाळेचं पार्टिसिपेशन सर्टिफिकेट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, सर्वांनी ते फीडबॅक अवश्य द्यावा. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या परवानगीने समारोपाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. पाण्याची सोय केली बाहेर.